नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आहे आणि आपण बदलापूर शहराची जर अवस्था बघत असाल तर अतिशय बिकट झालेली आहे. घाणेरडी अवस्था जी आहे बदलापूरची आपल्याला बघायला मिळते. आपण आता सध्या बदलापूर पश्चिम या परिसरामध्ये आहोत. शनीनगर सर्वोदय नगरला जोडणारा हा जो नाला आहे त्याच्या अगदी बाजूला आपण जर बघत असाल तर हा कचऱ्याचा ढीग जो आहे तो दिवसांदिवस वाढत चाललेला आहे. या ठिकाणी कित्येक वेळेला आपण इथे लाईव्ह प्रदर्शित करतो, मात्र ज्या वेळेला लाईव्ह करतो त्यावेळेला त्वरित येऊन जो आहे तो कचरा इथून उचलून नेला जातो. पण आता जर आपण बघत असाल तर दिवाळीला फक्त काही दिवस शिल्लक राहिलेले आहे. 5 ते 6 दिवसांवरती दिवाळी आलेली आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये साफसफाई सुरू आहे. मात्र याच ठिकाणी हे बघा गृहसंकुल आहेत, या रहिवाशी त्यांचा जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहतात. कारण हेच जे कचरा आहे याच्यावरती माशा बघा आपण किती जास्त प्रमाणामध्ये माशा ज्या आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत. मच्छर आहेत, डास आहेत आणि हेच जे आहे नागरिकांच्या आरोग्याला कुठेतरी इथे त्रासदायक ठरत आहेत. मात्र तरी सुद्धा याच्यावरती प्रशासन काही कारवाई का करत नाही? पालिकेच्या घंटागाड्या ज्या आहेत त्या या परिसरातून जात नाहीत का? हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही देखील या परिसरात राहतात का? आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा. हा परिसर इथं रस्ता जो आहे तो या साईडला जर आपण आलात एकदम पुलाजवळच तर रस्ता देखील अतिशय छोटा आहे. पुढे गेल्यावर तरी थोडाफार मोठा रस्ता बघायला मिळतो. हा जो कचऱ्याचा ढीग आहे तो त्या साईडला असायचा, मात्र आता तिथे काही आपल्याला जे आहे त्या ठिकाणी नसून तो डायरेक्ट आता इथपर्यंत आलेला आहे. म्हणजे किती भयानक परिस्थिती जी आहे सध्या बदलापूर शहरामध्ये होते. एका साईडला डिवायडरला कलर देणं सुरू आहे. रस्ता विभाग जे आहे त्यांना कलर दिले जात आहे. रंगीबिरंगी कलर्स आहेत. एक येलो कलर, पिवळा कलर, व्हाईट कलर, त्यानंतर निळा कलर, म्हणजे वेगळ्या वेगळ्या कलरचे डिव्हायडर जे आहेत आपण ते रंगीबिरंगी करतोय, सुशोभीकरण करतो आहे. आणि दुसऱ्या साईडला जर आपण बघत असाल तर ही बदलापूरची वास्तव्य परिस्थिती आहे. कित्येक जण या ठिकाणावरून जा ये करत असतील, परंतु कोणीही जे आहे याकडे लक्ष देत नाही. डिजिटल ऍपद्वारे कित्येक नागरिकांनी याचे फोटो काढून जे आहे डिजिटल ऍपवरती टाकायला सुरुवात केलेली आहे. तर त्यानंतर 1-1.5 हप्त्यानंतर येऊन तिथला कचरा उचलला जातो. पालिकेची दिवाळी स्वच्छता अभियान सुरू करा. दिवाळी म्हणजे फक्त ज्या दिवशी दिवाळी येते त्याच्या दिवशी एक दिवस आधी उठूनच फक्त जो काही रस्ता स्वच्छ असेल तिथे 2-3 झाडू हातात घेतले जातात आणि 2-3 जणांच्या हस्ते तो रस्ता जो आहे स्वच्छ केला जातो. जर खऱ्या अर्थाने स्वच्छता अभियान करायचं असेल तर अशा परिसरात येऊन स्वच्छता अभियान का केले जात नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे ज्या ठिकाणी खरंच गरज आहे स्वच्छता अभियानची त्या ठिकाणी स्वच्छता अभियान का केलं जात नाही? हे बघा, ही इथे आहे स्वच्छता अभियानची गरज. आता येणार आहे दिवाळी. दिवाळी पहाट येईल, दिवाळी येईल. सगळेचे नागरिक आहेत आपल्या घरामध्ये दिवाळीसाठी साफसफाई करणार आहे. आपण लहान होतो त्यावेळेला आपण ऐकलं असेल आपल्याला पुस्तकांमध्ये धडे असायचे की जसं आपण दिवाळी आल्यावरती आपलं घर स्वच्छ करतो, तो कचरा नेतो आणि बाहेर उघड्यावर टाकतो तर आपला देश देखील खराब होतो, आपला परिसर आजूबाजूचा खराब होतो. तर तसं न करता तो कचरा कुंडीमध्ये टाकला गेला पाहिजे. कचरा कुंडी मुक्त बदलापूर शहर झालेला आहे असं म्हणता, पण या ठिकाणी कचरा कुंडी नाहीये. ठीक आहे, हरकत नाही, परंतु कचरा नेण्याची तरी काहीतरी व्यवस्था पाहिजे की नाही? घंटागाडी या ठिकाणी येत नसेल का? मग आणि त्याचबरोबर आपण प्रशासनाला याचा जबाबदार मानतो, पालिकेला जबाबदार मानतो की ही कचरा उचलून नेत नाही, पण हा कचरा या ठिकाणी येतो कसा? सोसायटीतील रहिवासी टाकतात, दुकानदार टाकतात की नेमकं अन्य दुसरं कोणी येऊन या ठिकाणी कचरा टाकून जातं? मग त्याच्यावरती काही कारवाई का केली जात नाही? आज बदलापूरमध्ये कित्येक परिसर असे आहेत जिथे अड्डे झालेत, कचऱ्यांचे अड्डे झालेत. म्हणजे ठिकठिकाणी कोणीही येतं, कुठूनही चालू गाडी असेल, रिक्षा असेल, दुचाकी असेल, तिच्यावरून कचऱ्याची पिशवी धरतं आणि कुठेही टाकून देतं. मग हे जे नागरिक आहे यांच्या जीवाशी या ठिकाणी खेळ सुरू नाही का? मग पालिका प्रशासनाला जाग कधी येणार या ठिकाणी? आता पालिका तोंडावर आलेल्या पालिका स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत. कधीही निवडणुका लागू शकता. मग त्यानंतर जे आहे हातामध्ये झाडू घेऊन लोकप्रतिनिधी झाडू घेऊन जे आहेत आपला परिसर स्वच्छ करणार आहेत का? मग आता त्यापूर्वी ही जी बदलापूर शहराची दुरावस्था होत चाललेली आहे याकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. कितीतरी बदलापूरकर, प्रत्येक बदलापूरकर टॅक्स भरतो, कर भरतो. मग कर भरून सुद्धा जर त्यांना आरोग्यदायी सुख सुविधा मिळत नसतील तर याला जबाबदार कोण? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या. याच परिसरामध्ये पुढे जो आहे एक जीवघेणा खड्डा होता त्याचा आपण लाईव्ह केला होता काही दिवसांपूर्वी. हा परिसर बघा आपण, हा बघा शनीनगरचा परिसर आहे
आणि याच ठिकाणी हा कचरा टाकता, याला जबाबदार फक्त पालिका स्थानिक प्रशासन नसून याला जबाबदार नागरिक देखील आहे, जे या ठिकाणी उघड्यावर आणून कचरा टाकतात. हे बघा, इथे जे आहे आपण एक लाईव्ह प्रदर्शित केला होता की हा खड्डा अतिशय जीवघेणा खड्डा ठरतोय. त्यावेळेला त्याची जाग आली पालिका प्रशासनाला आणि पालिका प्रशासनाने जे आहे या ठिकाणी येऊन त्याची दखल घेतली आणि तो खड्डा बुजवलेला आहे. आता कमीत कमी दिवाळीच्या आधी जरी त्यांना जाग आली आणि त्यांनी तो कचरा उचलला तर खूप बरं होईल असं इथल्या स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे. हा खड्डा आपण काही दिवसांपूर्वी बघितला होता. तुम्ही विचार करत असाल की आपण ज्या बातम्या करतो त्याचा कोणाला फरक पडत नाही, पण असं नाहीये. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या तीव्र प्रतिक्रिया देतात त्यावेळेला नक्कीच फरक पडतो आणि ते कामं देखील होतात. हाच खड्डा इथला आपण केला होता की हा खड्डा अतिशय जीवघेणा खड्डा ठरतो आहे. लाईव्ह केल्याच्या नंतर त्याच दिवशी रात्री येऊन हा खड्डा जो आहे तो दुरुस्त बुजवण्यात आला, अक्षरशः व्यवस्थित करण्यात आला. बदलापूर शहराचा खऱ्या अर्थाने विकास होताना आपल्याला बघायला मिळतोय. तुमचे काही मत असेल तर नक्कीच देत चला. खरं म्हणजे नागरिक समोर येऊन बोलण्यासाठी घाबरतात, सत्य परिस्थिती दाखवण्यासाठी घाबरतात, परंतु आम्ही जे आहे आपले बदलापूर वृत्तवाहिनी सत्य परिस्थिती दाखवायला कधीही मागे हटत नाही. आम्ही परिस्थिती जी आहे ती दाखवलेली आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही तीव्र प्रतिक्रिया करत नाही, तीव्र प्रतिक्रिया देत नाही, तोपर्यंत काहीही या ठिकाणी काहीच बदल होत नाही. त्यामुळे तुम्हाला आवर्जून विनंती आहे, व्यक्त व्हायला शिका. जर आपल्या आजूबाजूला काही चुकीचं घडत असेल, जर आजूबाजूला काही चुकीचं कचरा दिसत असेल तर तो स्वच्छ झालाच पाहिजे. कितीतरी दिवसांपासून हा कचरा पडलेला असावा. हे बघा, सडलाय तो अक्षरशः. म्हणजे नागरिकांच्या जीवाशी सर्रासपणे या ठिकाणी खेळ सुरू आहे. बघत रहा आपले बदलापूर. भेटूया पुढच्या बातमीमध्ये. धन्यवाद.